मावळल्या शेतकऱ्याचे हाल मित्रांनो, या ठिकाणी बच्चू कडू, रविकांत तुपकर असतील, त्यासोबत जरांगे पाटील असतील, नागपूर या ठिकाणी आंदोलना ठिकाणी गेले होते. मला त्याला एकच सवाल विचारायचा आहे की पीक विम्याचे पैसे लवकर टाकायला लावा आणि शेतकऱ्यांचे पंचनामे करायला लावा. हे बघू शकता तुम्ही, या शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे. किती 10 दिवस झाले पाणी चालू आहे? 10 दिवस झाले. या शेतकऱ्यासाठी शासनानं आत्महत्या करायची वेळ आणू नये एवढीच माझी विनंती या महाराष्ट्र सरकारमध्ये झालेली आहे. आणि या मावळ्या गावामध्ये अतिनुकसानीचं पाणी या ठिकाणी झालेलं आहे. तुम्ही हे कंस सर्व बेकाम झालेले आहे. बच्चू कडू आणि रविकांत तुपकर, भाऊ जरांगे पाटील त्यांच्यासोबत असलेले सहकारी यांनी एक नागपूर इथं आंदोलन केलं. त्या ठिकाणी या शेतकऱ्यांची मावळ्या गावामध्ये लक्ष्मीपुंजम बसून हाल होते. तरी मला याला एवढंच म्हणायचं आहे की आमचा 7 ते 8 हजार रुपये भरलेला पीक विमा हक्काचा किंवा पीक विमा भेटला पाहिजेत. आम्हाला पुरेपूर आमची नुकसान भरपाई भेटली पाहिजेत. अशी परिस्थिती सध्या मावळ्यामध्ये आहे. या शेतकऱ्याला एक लाईक करा, शेअर करा, फॉलोअर करा शेतकऱ्यासाठी. कारण की पोशिंदा शेतकरी आहे. एका दाण्याचे 50 दाणे करणारा आणि 10 वेळेस त्या ठिकाणी जाणं पडतं एका कणसाजवळ. तरी या शेतकऱ्यासाठी लाईक करा, शेअर करा, फॉलोअर करा, त्यांच्यापर्यंत पाठवा.